नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तुम्ही तुमच्या कारमध्ये किंवा बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेलात आणि तुमच्याकडे कागदपत्र मागण्यात आली तर इथून पुढे आश्चर्य वाटून घेण्याचं काही कारण नाही। वाहनासंदर्भातील नियमांचं कठोरतेनं पालन आता इथून पुढे केलं जाणार आहे। वाहन चालकांना आता काही ठराविक कागदपत्रांशिवाय पेट्रोल देखील मिळणार नाही असा नियम करण्यात आलेला आहे। मित्रांनो, दिवसेंदिवस देशातील वाहन संख्येसोबतच राज्यातील वाहनांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसते। वाहनांची संख्या वाढल्यानं वायू प्रदूषणाचं प्रमाणही वाढल्याचं दिसून येते। त्यामुळेच वाहन चालकांकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच पोल्युशन अंडर कंट्रोल अर्थात PUC सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे। PUC नसेल तर पोलीस दंड देखील आकारतात। मात्र असं असतानाही अनेक वाहन चालक या सर्टिफिकेटकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेताना नो PUC सर्टिफिकेट नो इंधन हे धोरण लागू करण्याचं ठरवलेलं आहे। महाराष्ट्र सरकार आणत असलेल्या या नव्या नियमांमुळे वाहन चालकांचं टेन्शन वाढणार आहे। नव्या नियमानुसार रस्त्यावरून वाहन चालवताना त्या वाहनाचं पात्र PUC सर्टिफिकेट असणं बंधनकारक करण्यात आलंय। पेट्रोल किंवा इंधन भरायला जाताना वाहन चालकाकडे PUCची प्रत ही बंधनकारक करण्यात आली। PUC नसेल तर वाहन चालकांना पेट्रोल पंपावरती इंधन मिळणार नाहीये। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच नो PUC नो इंधन या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचं सांगितलंय। या नव्या धोरणामुळे प्रत्येक चालकाला वाहनाचं पात्र आणि सक्रिय PUC प्रमाणपत्र पेट्रोल पंपावरती दाखवावं लागणार आहे। PUC सर्टिफिकेट दाखवल्यानंतरच वाहन चालकांना पेट्रोल किंवा डिझेल हे भरता येणार आहे। राज्यातील वाहनांची संख्या ही दिवसेंदिवस वाढती आहे आणि पुण्यासारख्या शहरात तर लोकसंख्येपेक्षा दुचाकींची संख्या जास्त असल्याचं सांगण्यात येतं। केवळ मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक नाही तर अनेक मध्यम आकाराच्या शहरांमध्ये देखील दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्यानं वायू प्रदूषण झपाट्यानं वाढत आहे। अनेक जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांमधनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूर निघतो आणि यामुळे हवा प्रदूषित होते। PUC बंधनकारक असलं तरी अनेक जण PUC प्रमाणपत्राबद्दल फारसे गंभीर नसतात। PUC न बनवणाऱ्यांसोबतच बनावट PUC बनवून वाहनं चालवणाऱ्यांची संख्या ही बरीच आहे। यामुळे कायदा असला तरी प्रदूषण नियंत्रण धोरण हे केवळ कागदावरतीच मर्यादित असल्याचं आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये दिसून येत नसल्याचंच आपल्याला पाहायला मिळतं। कायद्याला बगल देणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशानंच हा नवीन नियम आता लागू केला जाणार आहे। पेट्रोल पंप कर्मचारी प्रत्येक वाहनाचं PUC तपासून मगच इंधन देतील। सरकार QR कोडसह एक डिजिटल PUC सिस्टीम तयार करणार आहे आणि या सिस्टीमच्या माध्यमातून पेट्रोल पंपावरती इंधन भरण्यापूर्वी त्वरित स्कॅनिंग आणि पडताळणी करता येणार आहे। हा डेटा इंटिग्रेटेड ऑनलाईन सिस्टीमशी जोडला जाणार आहे। असं केल्यानं वाहनांबद्दल सर्वत्र अपडेटेड माहिती उपलब्ध असेल। या माध्यमातून बनावट PUCच्या समस्येला देखील मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे। हे नवीन धोरण केवळ वाहन चालकांना शिक्षा देण्यासाठी नाही तर जनतेमध्ये वाहनांच्या माध्यमातून होणाऱ्या वायू प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी केला आहे। हा नियम लागू करण्यापूर्वी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे। वाहन चालकांना वाहनाचं PUC बनवण्यासाठी एक निश्चित वेळ दिला जाणार आहे। पेट्रोल पंप मालकांनाही या धोरणाबद्दल समजावून सांगितलं जाईल आणि तांत्रिकदृष्ट्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिलं जाईल। हे धोरण लवकरच अंतिम मंजुरीसाठी सादर केलं जाणार असून जर सर्व काही नियोजनाप्रमाणे झालं तर पुढच्या काही महिन्यांमध्येच हे नवीन धोरण संपूर्ण राज्यामध्ये लागू केलं जाणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता इथून पुढे जर तुमच्याकडे PUC सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल हे पंपावरती मिळणार नाही आहे। तर मग मित्रांनो, सरकारच्या या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।